हजारोंचा भिक्खू संघ आहे आणि हजारोंचा भिक्खू संघ असताना त्या ठिकाणी काय झालं की तथागत कुणाच्या अंगावर पाय देऊन जाणारे थोडी बुद्ध असतात. बुद्ध पाहतात, अरे या तपस्व्याने महान संकल्प केलेला आहे, काय त्याची इच्छा असेल बरं. सुमेध तापस त्याच वेळेस एवढा प्रसिद्ध आहे, एवढा शीलवान आहे की तो त्याच वेळी जर धम्म ऐकला असता, जे आता आपण जे इथं सुत्त म्हटलं ना, तर ते धम्म चक्क पवतन सुत्त आहे, जे सारनाथला वाराणसीमध्ये तथागतांनी पहिल्यांदा भिक्षूंना सांगितलं होतं, ते सुद्धा आपण म्हटलेलं आहे. वाटलं असेल की हे काय चाललंय, एकच किती वेळ चाललाय, किती वेळ, तर ते पहिलं बुद्धांचं प्रवचन आहे, धम्म चक्क पवतन सुत्त. आणि आपण आपल्या या सुंदर अशा या विहारामध्ये ते सुत्त म्हणण्याचं कारण पण वेगळं आहे. तर त्या ठिकाणी मग त्यांनी धम्म ऐकलं असतं तर ते विमुक्त झाले असते, परंतु त्यांनी विचार केला की अरे हे बुद्ध एवढ्या त्यांच्या शिष्यांना विमुक्तीचा मार्ग दाखवतात आहे, असंख्य लोकांना, तर मला पण बुद्ध बनायचं. काय झालं, बदललं ना चित्र. बुद्धांना पाहिल्याबरोबर संकल्प कसा झाला की मलाही बुद्ध बनायचंय, मलाही यांच्यासारखं बनायचंय. आणि मग ते संकल्प करता तेव्हा सम्यक संबुद्ध दीपंकर बुद्ध विचार करता, अरे या तपस्वीने तर महान संकल्प केलाय. मग ते पाहतात त्याच्या चित्ताला की करू शकतो का, होईल का, तर त्यांचा दृढ विश्वास, दृढ निश्चय आणि ती लक्षणं पाहून त्या ठिकाणी दीपंकर बुद्ध म्हणतात की हा भविष्यामध्ये 4 असंख्येय 1,00,000 कल्पानंतर जगाला प्रकाशित करणारा गौतम बुद्ध होईल, असं तिथल्या लोकांना तिथं घोषणा करतात. आणि घोषणा केल्यानंतर काय होतं, त्याच ठिकाणी ती जी आपल्याला एक स्त्री दिसते, एक मुलगी दिसते हातात पांढरं कमळ घेऊन, ती म्हणते अरे हा सत्व तर महान आहे, हा या दीपंकर बुद्धांसारखा सम्यक संबुद्ध होणार आहे. अरे ही अनमोल संधी आहे, तर मी असा संकल्प करते की मी या तपस्वीला तो जिथं जिथं उत्पन्न होईल त्याच्या बोधी प्राप्तीसाठी सहाय्य ठरेल, मी त्याला सहाय्य करेल, मी त्याला त्याच्यासाठी पार जाण्यामध्ये मदत करेल, मी त्याची जीवन संगिनी बनेल.